हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये नणंद भाऊजाई लढत अटळ। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात। महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा TV9 मराठीकडे दावा। राजकारणात नाती नाही तर जबाबदारी असते। भाजपसोबत उभे राहतील त्यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवावी, मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर उमेदवारीबाबत योग्य ती घोषणा करणार, तटकरेंची माहिती। राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या पवारांकडून भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कुणाल जाचकांची पवारांसोबत भेट। तर सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरेंमध्ये ही चर्चा। विविध ठिकाणी मोदींचे सेल्फी पॉइंट, सेल्फी प्रमोशन पंतप्रधान करतायत, त्यांच्या विचारांचा आम्हाला आदर। तर संसदेमध्ये भाषण करण्यासाठीच लोक निवडून देतात, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण। विलासराव देशमुखांवर बोलताना रितेश देशमुख भाऊक। तर आमच्याकडे पाहिलं तर काका पुतण्याचं नातं कसं असावं समजेल, रितेश देशमुखांचं वक्तव्य। काका पुतण्याचं नातं काँग्रेसला धार्जिण, राजकारणामुळे व्यक्तिगत नातं तोडू नये, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर ज्या परिवारात अविश्वास तिथं काका पुतण्याचं भांडण होणारच, पटोलेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। आरपीआयला महायुतीमध्ये लोकसभेची किमान एक जागा मिळावी, एकही जागा न मिळाल्यास आम्हाला तोंड दाखवणंही अवघड होईल, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। 21 तारखेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अन्यथा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। अजित पवारांनी अधिवेशनामध्ये सगळ्या सोयऱ्यांबाबतही बहुमतानं मत मांडावं, जरांगे पाटलांची मागणी। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात, जरांगे पाटलांच्या उपोषणावर अजित पवारांकडून भाष्य। विरोध करतील त्यांना संपवण्याच्या जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध, गुन्हा दाखल करून जरांगे पाटलांना अटक करा, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मागणी। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीची कांदा निर्यातीला मंजुरी। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाजांची कमाल, दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडचा संघ 122 धावांवर ऑल आउट, भारताचा तब्बल 434 धावांनी ऐतिहासिक विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।